या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पुणेच्या वेबसाईटवरती लेक लाडकी योजनेबद्दल माहिती थोड्याच वेळापूर्वी देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी ही योजना कोणती आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता किती, याचा बेनिफिट भेटणार आहे, म्हणजे किती पैसे वगैरे भेटणार आहेत या योजनेअंतर्गत त्याची माहिती। तर बघा, सुरुवातीला पाहूयात आपण लेक लाडकी योजना लाभ कोणाला मिळणार त्याविषयीची माहिती म्हणजे पात्रता। तर याची PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल। तर पाहू शकता, लाभ कोणाला भेटणार। 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना या योजनेचा लाभ भेटणार आहे। 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर कधीही जन्म झालेला असेल तर 2 किंवा एका मुलीला याचा लाभ भेटणार आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ भेटणार आहे। याची पात्रता आहे। तर लाभ कसा भेटणार आहे, किती पैसे भेटणार आहेत त्याची माहिती बघूयात आपण। बघा, मुलीचा जन्म झाल्याबरोबर तुम्हाला 5,000 रुपये भेटणार आहेत। मुलगी पहिलीमध्ये गेली की तिला 6,000 रुपये भेटणार आहेत। मुलगी 6वीमध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी 75,000 रुपये असे मिळून या ठिकाणी पाहू शकता 1,01,000 रुपये या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर हे स्टेप बाय स्टेप पैशाचे या ठिकाणी हा टेबल देखील देण्यात आलेला आहे। आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागतील पहा। लाभार्थी व तिच्या आईचे आधार कार्ड लागेल। कुटुंब प्रमुख रक्कम रुपये 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला, म्हणजे 1 लाख आतच्या आतमध्ये इन्कम पाहिजे, तो कुटुंब प्रमुखाचा इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला लागेल। रेशन कार्ड लागेल पिवळे अथवा केशरी। मुलीचे व तिच्या आईचे संयुक्त बँक खात्याचं पासबुकची झेरॉक्स लागेल, म्हणजे मुलगी आणि आईच्या नावाने एक तुम्हाला संयुक्त अकाउंट ओपन करावं लागेल, त्याचं पासबुकची झेरॉक्स द्यायचे। मुलीचे वडिलांचे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असल्याबाबतचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट देखील मुलीच्या वडिलाचं काढावं लागणार आहे। तर या योजनेविषयीची माहिती व अर्ज दाखल करायचा कुठं, तर जवळच्या अंगणवाडी केंद्राशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे किंवा तिथे तुम्हाला फॉर्म भेटणार आहे। तुम्हाला फॉर्मचा फॉर्मॅट देखील मी देणार आहे। तर बघा, हा जो GR आलेला होता मित्रांनो 30 ऑक्टोबर 2023ला मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। हा GR देखील तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। ह्या GRनुसार मित्रांनो हे सर्व तुम्हाला पैसे भेटणार आहेत। लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर फॉर्मची मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरताना कुठं द्यायचा आहे, तर अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला फॉर्म भरून या ठिकाणी द्यायचा आहे किंवा तिथं तुम्हाला सर्व मदत देखील केली जाणार आहे फॉर्म भरण्यासंदर्भात। तर फॉर्मची तुम्ही प्रिंट घेऊन जाऊ शकतात। या GRमध्ये किंवा ह्या सर्व माहितीमध्ये फॉर्म तुम्हाला दिलेला आहे पहा। तर पाहू शकता या ठिकाणी अनिवार्य माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे। याच्यामध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, कितवा हप्ता घ्यायचा आहे त्यासाठी हे मागणीपत्र आहे पहा। हा फॉर्म आहे। पहिल्यांदा वैयक्तिक माहिती भरायची, लाभार्थीचे नाव म्हणजे या ठिकाणी पहिले अपत्य, दुसरे अपत्य आहे की कितवे अपत्य आहे, आधार कार्ड क्रमांक, आईचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। लाभार्थीच्या पालकांचे किंवा वडिलांचे नाव, इथं लाभार्थींचे नाव म्हणजे मुलीचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर पहा, निवासाचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खातं जी काढलेलं आहे तुम्ही संलग्न बँक खातं त्याची संपूर्ण बँक नंबर, IFSC कोड वगैरे संपूर्ण भरायचं आहे। मग कितव्या हप्त्यासाठी तुम्ही हा अर्ज केलेला आहे, पहिल्याच हप्त्यासाठी केलेला असेल तर इथं टिक मार्क करायची किंवा पहिला या ठिकाणी लिहायचं आहे। त्याच्यानंतर इथं पहा, लाभार्थी पालक स्वाक्षरी किंवा डाव्या हाताच्या अंगठीची निशाणी देखील देऊ शकतात। आणि अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ही जी खालचा फॉर्म आहे हा अंगणवाडी सेविका यांनी भरायचा आहे, हा तुम्हाला भरायची गरज नाही, हा संपूर्ण त्यांच्यासाठी आहे। तिथं अंगणवाडी सेविकेची स्वाक्षरी वगैरे आहे। हा फॉर्म मग मित्रांनो या ठिकाणी ही संपूर्ण प्रोसेस जी आहे अंगणवाडी सेविकांना करायचे ते वरती मग मित्रांनो या ठिकाणी हा फॉर्म जो आहे बालविकास विभाग एकात्मिक बालविकास योजना जी आहे त्या ठिकाणी पाठवतील। तर अशा पद्धतीने ही योजना आहे। या योजनेसाठी नक्की तुम्ही अर्ज करू शकतात जर पात्र असाल तर, किंवा तुमचे कोण नातेवाईक असतील, कोण पात्र असतील, कोण मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल। ही संपूर्ण माहितीची PDF फाईल तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा टेलिग्राम चॅनलवरतीही आपल्या भेटून जाईल। याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।